पाहायला मिळत आहे न भूतो न भविष्यातील एक मोठी स्पर्धा. 3 षटकांचा सामना आपण नेहमीच उल्लेख करत असतो. पहिला डाव 4 षटकांचा पहिला मॅच आणि दुसरा मॅच लगेच 3 षटकांचा खेळतो आपण. सामन्याला सुरुवात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सो रिक्वेस्ट टू हॅवी दिवे टीमचे 2 खेळाडू आपण खेळ सुरू करायचे. सिद्धेश आणि करण ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये 9 चेंडू 39 धावा बनवल्या होत्या. आणि गोलंदाज पाहतोय आपण प्रथमेश. एक प्रथमेश हॅवी दिवे टीम संघासाठी ग्रामीण संघासाठी खेळत असतो ॲडव्होकेट. आज प्रथमेश नावाचा गोलंदाज आलेला आहे समोर आणि मॅच चांगली होईल हीच अपेक्षा आहे. सोबतच जोडलेले आहेत आमच्या आपण पाहतोय कॉम्बॉक्स मध्ये आयोजन कमिटीचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. कमेंट्स त्यांचे ऐकणार आहात आपण मध्ये. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला आणि चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली आहे. पाहत राहील कारण की चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. रिप्ले पाहूया. पहिला चेंडू पहिला ब्लास्ट सिद्धेश ऑन फायर नाव. असं वाटते की डगआउट मधून सेट होऊनच गेलाय. ज्या प्रकारची सुरुवात केली आहे षटकाराने. विनीत जोडलाय आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये. कमेंट्स ऐकायला मिळतील तुम्हाला. षटकाराने आगाज आपल्या डावाला सुरुवात करताना सिद्धेश पाटील ऑन फायर नाव. प्रथमेश अजून एक सुंदर असा हा स्ट्रोक पाहायला मिळते. शतरक्षक लॉंगनला आहे. एक सिंगल आली आहे. दुसरं धाव पूर्ण केलेला आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळते. विनीत ज्या प्रकारे इथे सुरुवात झालेली आहे काय म्हणशील. एक षटकार आला आणि त्यानंतर 2 धावा. सध्या बिजी आहेत मोबाईल मध्ये. नक्कीच येणाऱ्या टीमचं कॉन्टॅक्ट त्यांचं सध्या सुरू आहे. प्रथमेश गतीमध्ये परिवर्तन. थोडस कटर चेंडू टाकला गेला आणि अगदी डॉट चेंडू कमबॅक करताना प्रथमेशला आपण पाहतोय. विनीत एक म्हणतो अल्पेश कॉमेंट्री देखील करू शकतो. मागच्या 3 स्पर्धेमध्ये त्याचा आवाज संपूर्ण भिवंडीकरांनी ऐकलाय. आपण त्याच्याकडे माईक देऊन ठेवा. तो काहीही करू शकतो. तो अल्पेश आहे नावाचा. पुन्हा एकदा कंट्रोल हुकचा फटका पाहायला मिळतोय. शतरक्षक नाहीये स्क्वेअर लेग डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो चांगला आहे आणि आता हो 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 बाल बाल बचे वापस सिद्धेश. अगदी वेग वाढला होता चेंडू मागे आणि त्याच्या मागे रनिंग बिटवीन देखील अगदी फास्टेस्ट पाहायला मिळाली. 10 धावा धावपलकर लागलेल्या आहेत. सुरुवात षटकाराने केली. त्यानंतर 2 धावा आल्या. त्यानंतर डॉट चेंडू आला आणि पुन्हा 2 धावा आलेल्या आहेत. मागच्या मॅच मध्ये 83 धावांचा टार्गेट. या मॅच मध्ये किती धावांचा टार्गेट असेल. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ आहे. पॉवर प्लेचा षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सिद्धेश पाटील मागचा मॅच कोणीच विसरणार नाहीये. सिद्धेशचा 9 चेंडू 39 धावा. ओ ऑन साईडला धमाका होतोय. चेंडू झाला सीमा रेखा पार. ए भिंगरी आहे. कमेंट आली आहे की रिप्ले मध्ये पाहतोय आपण. ओ कमालीचा स्विंग पाहतोय. सिद्धेश पाटील ऑन फायर नाव. वेलकम नयन पाटील. हे स्ट्रोक सकाळी देखील आम्ही बघितले. नयन पाटील यांचे त्यांचं शुभागमन झालंय. सध्या तरी आपण पाहतोय की धावा खर्च करतोय गोलंदाज प्रथमेश. धाव संख्या 16 धावा. 16 कडोला आणि धाव संख्या 16 प्रथमेश. ओ पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू बॅटचा अगदी मिडल झालेला आहे आणि हा चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय चौकार. आपण आमचे ज्येष्ठ समालोचक दशरथ पाटील सरांची शिक्षा आहेत केवळ बघत. क्या बात. आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल आहे लकी ड्रॉ साठी. आणि तो कोणता लकी खेळाडू असेल किंवा प्रेक्षक असेल
त्याला आपण इथे ती स्पोर्ट्स सायकल देणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. आणि ज्याचं लग्न झालं त्यालाच मिळेल, कारण छोटी सायकल आहे ती, त्याच्या मुलाला कमी येईल. अल्पेची कमेंट. धावा झालेल्या आहेत त्या 20 धावा, 20 रन. विशाल पाटील याने मालिकावीर नक्कीच या स्पर्धेमध्ये दिलेले आहे, सायकल दिलेली आहे त्याने. क्या बात आहे, पारितोषिक चांगले आहेत अल्पेश. षटक क्रमांक 2 गोलंदाज तयारीमध्ये आपण पाहतोय. हमजा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस, हमजाची गोलंदाजी पाहायला मिळेल. राईट हॅम ओ द विकेट. को शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी न्यू लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र करण हा पहिला चेंडू खेळला आणि तो अगदी डॉट चेंडू टाकला हमजाने. हमजाची चांगली कामगिरी पाहतोय आपण. ऑलरेडी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 धावा आले होते. थोडासा दबाव देखील आहे. भरपूर दुरून नवी मुंबई गाठून आलेले आहे. शिरोणे टीम सध्या संकटाच्या छायेखाली पाहायला मिळते, मात्र कभी भी कम बॅक हो सकता है. सुरुवात तर चांगली झाली आहे. सोडून दिलाय, योग्य तो निर्णय पंचांचा येणं बाकी आहे आणि इट्स वाईट. एक्स्ट्रा धाव फलक 21 धावा धावफलकावर. 21 विकेट आला नाहीये. पार्टनरशिप भागीदारी चांगली झाली आहे. या भागीदारीला थांबवावं लागेल. विकेट येणं फार महत्वाचं आहे. हमजा गोलंदाज, कंट्रोल गोलंदाजी करावी लागेल. लेंथ लाईन चांगली इथे ठेवणं फार महत्वाचं असेल. ओ सुंदर असा हा ड्राईव्ह व्ही शेप मध्ये खेळलाय. शतरक्षक वेगाने अगदी चेंडूपर्यंत पोहोचलाय. चांगली फिल्डिंग होते. सिंगल धाव इथे पूर्ण केली जाते. नक्कीच एक मी म्हणेल की करण पाटीलने चांगला निर्णय घेतलाय. आपली बॅट चालत नाहीये तर आपले सहकारी सिद्धेश पाटीलने 2 षटकार 1 चौका ठोकलं तर त्याला संधी देणं काय हरकत आहे, आणि ती संधी दिली आहे सिद्धेशला. सिद्धेशच्या नावे देखील अनेक रेकॉर्ड आहेत मित्रांनो. कमी वयामध्ये चांगले चांगले प्लॅटफॉर्म त्याने नक्कीच गाजवलेले आहेत. हा देखील प्लॅटफॉर्म कमी नाही आहे. अंडर 25 25 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि त्याच्या अगेन्स्ट सुंदर असा हा चेंडू टाकला गेला, ड्राईव्ह केलेला वाईट ऑफ लॉंग ऑफ मध्ये. ओ नजर हटी, दुर्घटना घटी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि नक्कीच 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता धावा धावफलकावर पाहतोय की आपण 24 धावा, 24. चांगला प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये. धावा बनवण्याकरिता 18 चेंडूचा खेळ आहे तर तुमच्या धावा 40 प्लस होणं फार महत्वाचं आहे. सिद्धीचे प्रयत्न देखील तेच आहेत. सध्या तरी 7 चेंडू 22 धावा बनवलेत आपल्या संघासाठी. जवळजवळ 330चा स्ट्राईक रेट आहे सध्या. वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. कंट्रोल हुकचा फटका, चेंडू आणि बॅटचा एलिव्हेशन व्यवस्थित झाले नाहीये. व्ही शेप मध्ये चेंडू गेला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरा धाव देखील पूर्ण केला गेलाय. भाग मिल्खा भाग अशा प्रकारचा खेळ सध्या मैदानामध्ये पाहतोय. संघर्ष शतरक्षण करणाऱ्या खेळाडूंचं नक्कीच संघर्ष घेतला जात आहे आणि त्यांची तर टेस्टिंग केली जाते सिद्धेशच्या माध्यमातून, कारण की चेंडू चांगली फिल्डिंग करतायत. मात्र ते म्हटलं जातं की हातातून 2 धावा घेतलेल्या आहेत. 26 धावा, 26. चार चेंडू मध्ये 6 धावा. हमजाचा कमबॅक झालेला आहे. चांगली गोलंदाजी केली आहे आणि पहिल्या षटकामध्ये एक्सपर्ट स्कोर अल्पेश गायकवाड सांगत आहेत आणि 20 धावा आल्या होत्या. मात्र इथे कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते हमजाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. ओ सुंदर असा हा फटका पाहतोय, मात्र त्याच्यावर फसला गेलाय. शतरक्षक आहे तिथे, चांगली झेल पकडली आहे. प्रथमच्या माध्यमातून विकेट डाऊन. वेलकम शुभाग म्हणत आहे आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा नगरीवर रबडबॉल स्पर्धा न भूतना भविष्यातील इथूनच रबडबॉल क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि संपूर्ण जगभरामध्ये त्या स्पर्धेची प्रशंसा आपण केलेली आहे. आणि त्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय महेश ठाकरे साहेबांची इथे उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम.
हे रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे. ऑफ स्टिकचा चेंडू पिकअप करायचं होतं, समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर खेळायचं होतं. आता प्रथमची चांगली झेल पाहायला मिळाली आणि प्रथमतः विकेट देखील मिळालाय, म्हणजे प्रथम ठरलंय लके. कॅमेरा वर्क, टीम वर्क चांगली आहे, झुमिंग चांगला आहे, कॅमेऱ्याची लेन्स चांगली आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत. ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून योगेश कॅमेरा वर्क करते आहे. नवीन बॅटर आशिष मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर. नक्कीच रबर बॉलची स्पर्धा इथूनच गाजली गेली आहे आणि येणाऱ्या चालू हंगामामध्ये जेव्हा पावसाळी क्रिकेट होईल तेव्हा त्याच्यामध्ये एक मोठी स्पर्धा, बिग शो पाहायला मिळेल रबर बॉलचा कमिंग अप. नक्कीच एंट्रिया अल्पेश गायकवाड यांच्याकडे सुरू झालेले आहेत. हमजा, ओ मोठा फटका केला समोर, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली चुकी करणार नाहीये. विकेट नंबर 2चं बदन होत आहे. गेल्या पावली परतीचा प्रवास करताना आशिष. ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून ऐकायला मिळतील. उद्या ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आलेला आहे स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता ठेवली नाही अल्पेश. सर्वप्रथम क्रीडांगण चांगला बनवला आहे, चांगला व्यासपीठ बनवलेला आहे. व्यासपीठावर पहिल्यांदा असं वाटतं की कुठेतरी स्वागत कक्ष बनवण्यात आलेला आहे, अतिशय सुंदर असा आहे. पारितोषिक आपण दिलं तर नक्कीच त्याच्यामध्येच आपण सर्वांना पारितोषिक देत आहोत. नवीन फलंदाज आर्यन भोईर आणि गोलंदाजीमध्ये ओमला पाहतोय आपण. एक युवा खेळाडू, यंग स्टार भिवंडी तालुक्यातील. वेलकम महेश दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर जोडलेले आहेत, नेहमी फेसबुकच्या माध्यमातून चर्चा करत असतात महेश ठाकरे. मात्र आज प्रत्यक्ष त्यांची भेट झाली आहे. भिवंडी नगरीमधील ज्यांनी रबर बॉल आणलं असे महेश ठाकरे आपल्यासोबत जोडलेले आहेत. गोलंदाज ओम. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. टोटल धावा झालेल्या आहेत त्या 26 धावा. 13ची सरासरी गाठते टीम. ओमचा पहिला चेंडू, फुलटा चेंडू, मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये आणि त्याच्यावर 1 बाउन्स नंतर चेंडूला फील्ड केली जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. धावसंख्या 8 धावा धावफलकावर, 28 धावा, 28 माफ करा. थोडंसं फलंदाजांनी पंचांकडे बघितलं होतं. अशा गोष्टी होत असतात अल्पेश. आपण नाईटला देखील तुम्ही केली होती ती चुकी, तुम्हाला ठाऊक आहे. ओम पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये केलाय. हमजा चेंडूपर्यंत पोहोचलाय, सिंगलला धाव मिळेल. आता पूर्णपणे शिरवणे टीम जी आहे 4 झाली आहे शेवटच्या षटकामध्ये. फिल्डिंग चांगली होते, थ्रो चांगले येत आहेत. ओम गोलंदाजीसाठी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. स्लॉगर मध्ये शांतता ठेवली आहे. असं वाटतं की येणाऱ्या 4 चेंडूवर वादळ येण्याची शक्यता आहे आणि मोठे फटके पाहायला मिळतील. आर्यन भोईर आहे, कधीही काउंटर अटॅक सुरू करू शकतात. आर्यन सज्ज होत आहे. गोलंदाजी नेहमी करत असतो, आज फलंदाजी करण्याची संधी आहे आणि तो तिथे फसला गेलाय. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. अजून एक धक्का लागला हवे दिवे टीम संघाला. आर्यन भोईर फाक टू डग आउट. रिप्ले मध्ये पाहूया आपण. अगदी शफल झाले, शॉर्ट बॉल होता, बॅटचे नक्कीच वरच्या बाजूला चेंडू लागला होता म्हणून डिस्टन्स कव्हर करू शकले नाहीये आणि चांगली झेल देखील पाहायला मिळाली. विकेट मिळाले त्या गोलंदाजाला. प्रयत्न केले होते आर्यनने देखील, मात्र प्रयत्नामध्ये फसला गेलाय. आता येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी. अल्पेश सांगत आहे की धावा फक्त आणि फक्त 29 धावा धावफलकावर, 29. संध्याकाळ रंगीन झाली आहे.
वातावरण थोडंसं क्लायमॅक्समध्ये थोडंसं चेंजेस होत आहे. दुपारी भरपूर हॉट वाटत होतं, गरम वाटत होतं आणि आता थंडगार गुलाबी थंडीचा महिना आहे आणि त्याच्यामध्ये आलेला हा एक्स्ट्रा धाव आहे. धावसंख्या 30 धावा, 3 बाद 30 अशी धावसंख्या पाहायला मिळते. सागर न्यू मॅन पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये, रेड कॅपमध्ये डेंजर मॅन पाहूया आपण. ओम पुढचा चेंडू, शॉर्ट बॉल, बॅटचा स्विंग अगदी वेगाने होतं, मात्र फुटवर्कने साथ दिला नाहीये. टायमिंग नजर चुकली आहे फलंदाजाची आपण पाहतोय. रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू आणि थोडंसं मूव होताना बघितलं, बाहेरच्या बाजूने कटर चेंडू टाकला होता. चांगली गोलंदाजी, कंट्रोल गोलंदाजी आणि या षटकामध्ये अल्पेश सांगत आहे की धावा फक्त आलेल्या आहेत त्या 4 आणि 4 चेंडूचा खेळ देखील झालेला आहे. ओम अजून वेग वाढवण्याचा प्रयत्न, बॅटची एज मागच्या बाजूला, चांगली फिल्डिंग, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या धाव पलकावर आपण पाहतोय की अल्पेश सेफ टार्गेट नाहीये. 31 धावा झाल्यात. ज्या संघाने 82 धावा कुठल्या 83 धावांचा लक्ष ठेवला होता त्या संघाला आतापर्यंत तरी एक चांगल्या आकड्यावर थांबवलेला आहे. 31 धावा धाव पलकावर लागलेल्या आहेत. या इनिंग मधला शेवटचा अंतिम चेंडू आहे. ओम गोलंदाज, राऊंड द विकेट. अग्नि परीक्षा ओमची या षटकामध्ये महत्वाचा चेंडू, महत्वाच्या चेंडूवर मोठा फटका आलाय ऑन साईडला. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका आलेला आहे बॅटमधून टीमच्या कॅप्टनच्या आपण पाहतोय. सन्माननीय गोकुल दत्तू पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. सायंकाळ झाली आणि सायंकाळनंतर त्यांची उपस्थिती या व्यासपीठावर. वेलकम वेदांत, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सकाळपासून सर्वचे सर्व खेळाडू एन्जॉयमेंट करते या स्पर्धेच्या माध्यमातून, हे फार महत्त्वाचं आहे. तर पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. टोटल धावसंख्या जोडली गेली आहे धावपलकावर 37 धावा. 38 धावांचा एक छोटासा आव्हान आहे, मात्र हा आव्हान पूर्णकरिता पॉवर प्लेचा षटक फार महत्त्वाचा असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये शिरोन्या टीम कमबॅक करेल का, धावा बनवेल का, हे आपण पाहणार आहोत. नक्कीच आपल्या सोबत जोडणार आहेत मनीष पाटील, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, यांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. 38 धावांचं लक्ष्य आहे. अगदी 18 चेंडूंचा खेळ आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आवाज तुम्हाला मनीष पाटील सरांचा ऐकायला मिळेल. धन्यवाद संदेश पाटील सर. आणि आता पुन्हा एकदा दुसऱ्या डावामध्ये या सामन्याच्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय माननीय प्रेमनाथजी पाटील, माननीय दयारामजी पाटील, माननीय बिपिनजी पाटील, माननीय तेजजी पाटील आणि माननीय कुमार श्रवणजी पाटील यांच्या स्वप्नातली ही स्पर्धा. एकूण 34 संघ या स्पर्धेत तुम्हाला खेळताना पाहायला टार्गेट सेट केलेलं आहे. तर आर्यन पहिलं षटक हातात आहेत, कारण ती आता प्रायोरिटी बनलेली आहे. कारण धावफलक तितका मोठा नाही आहे शिरवणे संघाला चेस करण्यासाठी, म्हणूनच तो मोठा बनवण्यासाठी पहिलं षटक कसं कमीत कमी धावांचं हाताळता येईल तो आर्यन भोईर यांचा प्रयत्न असावा, म्हणूनच त्यांनी पहिल्या षटकावर आपलं नाव कोरलेलं आहे. काही पाहुण्यांचं मुख्य मंचावर पदार्पण झालेलं आहे. आदरणीय अनिलजी देसले साहेब, उद्योगपती देसाईपाडा यांचं मनपूर्वक स्वागत आहे. अनिल देसले साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. आदरणीय भूषणजी पाटील हे देखील या प्रसंगी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. सामना सुरू होतोय जो महत्त्वाचा आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रथम, नॉन स्ट्रायकर एंडला सिद्धेश, बॉलिंग ट्रॅकवर आर्यन भोईर. 38 लक्ष ठेवलेलं आहे आणि पाहूया लक्षाचा पाठला केला जाईल की लक्षाला रोखलं जाईल. दोन्ही संघांच्या
जिंकण्याचा इरादा तर पक्का आहे, पण पाहूया या पुढच्या 20 मिनिटांवर हक्क नेमका कोणत्या संघाचा. पुढचा बॉल ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप. जेव्हा काम असतं तेव्हा मोबाईलचं नेटवर्क जाम असतं. आता विकेटचा शोध घ्यायचाच होता, घेतला होता, क्षेत्ररक्षण चुकलं, कॅच ड्रॉप झाली. पहिल्याच बॉलवर प्रथम गोल्डन डकवर बाद होता होता वाचलाय. पहिला बॉल येतोय डॉट. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 ची गरज. फुल लेन बॉल बॅट अँड पॅड मधला ड्राईव्ह केलंय, मिडॉनला क्षेत्ररक्षक पोहोचेल. होते 1 धाव पूर्ण. धावफलक सुरू झालेला आहे शिरवणे संघाचा. 1 धाव जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे आता 16 चेंडूंमध्ये. पहिला बॉल आणि पहिली संधी आर्यन भोईर यांनी बनवली होती. तुमचं वय किती आहे त्यापेक्षा तुमच्याकडे प्रतिभा किती आहे त्या गोष्टीला महत्त्व दिलं जातं या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. आणि त्यामुळे आर्यन भोईर यांची प्रतिभा आता व्यावसायिक क्रिकेट पुरती मर्यादित नाही राहिली, ते त्यापेक्षा पुढे सरकलेत. यावेळेस मिड ऑफला झेल, आणखीन एक झेल सुटलेला आहे. व्यावसायिकता खूप महत्त्वाची असते, त्या व्यावसायिकतेच्या पलीकडचं क्रिकेट आर्यनने खेळलेलं आहे. म्हणजेच व्यावसायिक क्रिकेट खेळता खेळता ते अंडर 25च्या आपल्या गावच्या संघाला रिप्रेझेंट करण्यासाठी आलेत. यालाच म्हणतात प्युअर क्रिकेट. तो वेळ तुम्ही तुमच्या गावाला देताय, व्यावसायिकतेसोबत तुम्ही तुमच्या ग्रामीण क्रिकेटला जपताय, ही महत्वाची बाब आर्यन भोईरची. फुल टॉस स्वीप केलंय, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. जबरदस्त तगडा प्रहार, पलटवार, शिरवणे टीमचा चौकार. आदरणीय अजय सिंग साहेबांचं आगमन सुद्धा या स्पर्धेनिमित्त मुख्य मंचावर झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. श्रीगाव देवी स्पोर्ट्स रांजोळी तसेच जय हरी क्रिकेट संघ रांजोळीच्या वतीनं. आर्यन पुढचा बॉल, धावसंख्या 7. जागा बनवून खेळले, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्सचे. थर्डिया संघाच्या आतमध्ये नेमकं क्षेत्ररक्षणाला झालंय काय? हायवे दिवे संघाच्या क्षेत्ररक्षणा नेमकं झालंय काय? पहिला चान्स सोपा होता, दुसरा चान्स हाफ चान्स होता, हा सुद्धा एक सोपा चान्स होता, पण क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा गलथानपणा पाहायला मिळालाय. 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 8. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 30 धावा. ड्राईव्ह केलंय, मिडॉन नाहीये, त्यामुळे बॉल मागे सरकतोय. क्षेत्ररक्षण आत्ता योग्य होतोय, थ्रो लांबरच्या एंडला. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तोडीस तोड प्रतिउत्तर शिरवणे संघाचं हायवे दिवे संघाला मिळालेलं आहे. पहिल्या षटकात एकही विकेट न गमवता शिरवणे संघ पोहोचलाय 10 वर. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 28. तुलनात्मक विचार केला तर पहिल्या धावामध्ये हायवे दिवा संघ सुद्धा पहिल्या षटकानंतर 10 धावांवरच होता. म्हणजे दोन्ही संघ या स्टेजला एकाच स्कोअरवर होते. आता पाहूया आर्यनच्या नंतर दुसऱ्या षटकासाठी कुठला गोलंदाज वापरला जातोय. जिंकण्यासाठी आता 28 ची गरज. प्रत्येक षटकामागे 14चा आस्किंग रन रेट. बॉलिंग ट्रॅकवर आता हर्ष भोईर येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. अवघड गोष्ट आम्हाला जड जात नाही, अशीच भूमिका फलंदाजांनी आतापर्यंत निभावलेली आहे. ज्या संधीचा फायदा उचलायचा आहे त्या संधीचा फायदा उचललेला आहे. पहिल्या षटकात 1 डॉट बॉल, 2 सिंगल, 2 डबल आणि 1 चौकार. उद्याच्या दिवसातला पहिला सामना असणार आहे जय दुर्गा रांजणोळी वर्सेस महेश दादा 11 दत्तकृपा पिंपळास. असा उद्याच्या वेळापत्रकातला पहिला सामना खेळला जाणार आहे. धावसंख्या 10. जिंकण्यासाठी 28 ची गरज आहे. पलटवार करावा लागेल प्रतिस्पर्धी संघाला गार करायचा असेल तर. आणि पाहूया तो पलटवार कोणत्या संघाचा दिसतोय. सध्याच्या घडीला दोन्ही संघ समान अवस्थेत आहेत, जिंकण्याच्या मार्गावर आहेत. पाहूया तो जिंकण्याचा मार्ग कोणत्या संघाचा सोपा जातोय. शेवटचे 12 बॉल जिंकण्यासाठी 28 ची गरज आहे. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर आता हर्ष भोईर सज्ज होत आहेत पंचांच्या उजवीकडून. स्ट्रायकरला फलंदाज आहेत सिद्धेश. अँगलचा वापर योग्य केला, बॉलला पेस दिला, वेगावर फलंदाजाला खेळवलं. दरम्यान रेफरल DRS आलेला, फलंदाजांनी रेफरल घेतलेला आहे. ओरिजिनल डिसिजन इज फेअर बॉल. आणि तर पाहूया विकी शेलर सर बिझी होतील ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वॉर रूम मध्ये. तपासत झाले, ओरिजिनल डिसिजन इज फेअर बॉल.
क्रुशियल मोमेंट फॉर बोथ टीम्स. म्हणूनच DRS कॉल करताना विचारपूर्वक तो कॉल केला गेला पाहिजे. आता फलंदाजांना जाणवते की बॉल वाईड लाईनच्या पलीकडून आहे का, तपासलं जाईल ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या टेक्निकल रूममध्ये. आणि आता तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. आम्हाला जेव्हा थर्ड अंपायरचा कॉल येतो खूप बरं वाटते, कारण सर्वांच्या नजरा समालोचन कक्षामध्ये असतात आणि तेव्हा आम्ही दिसतो कसे, नाही तर आम्हाला फक्त ऐकलं जातं. आता आम्हाला तुम्ही पाहताय सुद्धा. तर आता पुन्हा एकदा विकी शेलार सर वेगवेगळ्या अँगल्सने या गोष्टीला तपासतायत. अगदी क्लोज आहे आणि म्हणूनच तो क्लोज असल्यामुळे कुणासोबत अन्याय होऊ नये. तर हा वाईड बॉल आहे. एक धाव मिळते, एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 11वर. आदरणीय प्रतीक म्हात्रे दादांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत मुख्य मंचावर. बॉल हवेत आहे, संधी निर्माण केले हर्षने या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर आणि आता ती संधी हातातून निसटणार नाही. काळजी क्षेत्ररक्षकांनी घेतली. धक्का बसतोय पहिला करंज माता शिरवणीला. विकेट डाऊन. आता शिरोमणी संघाचा आयकॉन प्लेअर शुभम मैदानात दाखल होतोय. सिद्धेशने एक चौकार खेचून एक चांगला खेळ सादर करण्याचा प्रयत्न केला. 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन करून ते बाद झाले. अजूनही प्रथम मैदानाच्या आतमध्ये 3 धावांवर आहेत. शुभम आता स्ट्रायकर एंडला पोहोचतील. पहिला बॉल दुसऱ्या षटकातला डिलिव्हर झालेला आहे. धावसंख्या शिरवणीची 11 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 11 चेंडू 27 धावा. मॅच ऑन आहे. दोन्ही संघांसाठी जिंकण्याचा रस्ता तितका सोपा नाहीये. आपण पाहूया तो रस्ता कोणत्या संघाचा सोपा होतोय. प्रवास करताना अडचणी तर येतीलच, पण त्या प्रत्येक अडचणींवर मात करून पुढे जावं लागेल आणि त्यासाठी प्रयत्न या षटकामध्ये पहिला केलेला आहे हर्षने. आणि दुसरा प्रयत्न सुद्धा यशस्वी झालाय. स्टेप बाय स्टेप क्रिकेटचा सामना जिंकायचा असतो. यावेळेस स्टेप योग्य घेतली होती, पण क्षेत्ररक्षणाची बाजू थोडीशी कमकुवत दिसली. कॅच ड्रॉप झाला आणि आणखीन एक मौका फलंदाजाला मिळाला. नेमकं काय चाललंय? मायरा 11 हायवे देवा संघाकडून सातत्यानं क्षेत्ररक्षणाच्या चुका दिसतात बघा. इतकाही कठीण तो कॅच नव्हता. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया की नेमकं घडलंय काय. पोहोचले होते क्षेत्ररक्षक, थांबले आणि त्यानंतर बघा कॅच ड्रॉप झाला. गोलंदाजाने घ्यायचा होता की यष्टीरक्षकाने घ्यायचा होता की फाईंगलेच्या क्षेत्ररक्षकाने घ्यायचा होता. संभ्रम दिसून आला. फक्त आणि फक्त कन्फ्युजन, आणि जिकडे कन्फ्युजन तिकडे रिझल्ट येत नाही. धावसंख्या 12. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू. आवश्यकता 26 धावांची. पुन्हा एकदा वेग भन्नाट आहे. फुल लेंथ बॉल होता. विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. बॅट्सविंग चांगली आहे फलंदाजाकडे, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. वेग ही माझी ओळख आहे आणि ती मी टिकवणार, आणि तोच खेळ आतापर्यंत हर्षच्या वतीनं या दुसऱ्या षटकात पाहायला मिळालंय. मागच्या षटकाच्या तुलनेने हे षटक चांगलं राहिलेलं आहे. मायरा 11 हायवे दिवे संघासाठी 3 चेंडूंची हाताळणी हर्षने आतापर्यंत केली. चुकलेत. आपण बार होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. उंचीची दखल घेत असताना 1 फॉर द ओव्हरची सूचना सुद्धा गोलंदाजाला मिळाली. सर्व काही सुरळीत चाललेलं असताना काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला आणि असा प्रयत्न तुम्हाला अडचणीत टाकू शकतोय. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 13 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 25 ची गरज आहे. रिव्हर्स काउंटडाऊन स्टार्ट झालंय या महत्वाच्या सामन्याचं. निकाल कोणाच्या बाजूने जाईल अजूनही तो प्रश्न अनुत्तरित आहे. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा. फॉलो थ्रू मध्ये तितका चांगला स्टॉप. फ्लेक्झिबिलिटी बघा किती वेगानं त्यांनी आपली बॉडी पोझिशन चेंज केली. बॉलला अडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. धावा खर्च होणार नाही याची काळजी गोलंदाज हर्ष घेताना पाहायला मिळालेत. आतापर्यंत षटक चांगलं राहिलं. एकही मोठा स्ट्रोक या षटकात नाही आला. धावसंख्या आहे 13. आवश्यकता अजून जिंकण्यासाठी 25 ची. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 25 धावा. पुढच्या 2 पैकी एक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवावाच लागेल शिरोमणी संघाला. पुढचा बॉल हो यावेळेस, पण आता फलंदाजाला बाहेर पाठवलंय गोलंदाज हर्षने. त्रिफळाच्या स्वरूपात होतोय बाद. मोठा धक्का बसतोय करंज माता शिरवणीला. विकेट डाऊन.
फलंदाजाला काही कळण्याच्या अगोदरच तो पिचिंगमध्ये बदल करतोय, तो वेगामध्ये परिवर्तन करतोय आणि त्याचमुळे आतापर्यंत या षटकावर वचक राहिलेली आहे हर्ष भोईर या गोलंदाजाची. त्याने चेंडू हाताळले त्या षटकातले एकंदरीत 5, शेवटचा एक बॉल बाकी 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 25 धावांची. टीम करंज माता शिरवणे या संघाला. शेवटचा बॉल या षटकातला महत्त्वाचं षटक आतापर्यंत चांगलंच राहिलेलं आहे टीम मायरा 11 हायवे दिवा संघासाठी. आर्यनचं षटक थोडंसं महागडं राहिलं, ज्यांनी 10 धावा खर्च केला. विकेटचा रकाना त्यांचा रिकामी आहे, पण हर्षने विकेटचा रकाना सुद्धा भरला. त्यातल्या त्यात इकॉनॉमिकल राहण्यावर त्यांनी भर दिला आणि म्हणूनच पुन्हा एकदा ती ऊर्जा मिळते. जरी क्षेत्ररक्षण चुकलंय या डावामध्ये टीम मायरा 11 हायवे दिवे या संघाला. 7 चेंडू जिंकण्यासाठी 25 गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा इरादा बाळगून स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहायला मिळत आहेत अथर्व आणि त्यांना सुद्धा गोल्डन डकवर परतीचा प्रवास करावा लागेल. एका षटकात 3 फलंदाज बाद. शिरवणे संघाचे परफेक्शन गोलंदाजीचा वरचा दर्जा पाहायला मिळतोय हर्ष भोईरचा. आवश्यकता आहे 25 धावांची. 6 बॉल 25 आणि आता एकही चेंडू सोडून नाही चालणार. आता प्रत्येक चेंडूवर धावा लिहाव्या लागणार, त्याशिवाय पर्याय नाहीये शिरवणे संघाकडे. आणि त्यासाठी ओम हा नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला थांबेल आणि शुभम जो आयकॉन आहे शिरवणे संघाचा, त्यांना ती जबाबदारी घेऊन खेळ द्यावा लागणार आहे. तुमच्या अस्तित्वाला जर प्रतिस्पर्धी संघ धक्का लावत असेल तर तुम्हाला सुद्धा तोडीस तोड प्रत्युत्तर द्यावं लागेल. आणि पाहूया त्यासाठी शुभमची तयारी नेमकी कशी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 ची गरज आहे. रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी, म्हणूनच या 25 धावा कशाही परिस्थितीमध्ये पूर्ण कराव्या लागतील. म्हणतात ना की जे घडलंय ते सोड, जे घडवायचंय त्यासाठी विचार कर. आणि पाहूया आता काय घडवायचा विचार करेल मैदानाच्या आतमध्ये शुभम. जो निकाल अपेक्षेप्रमाणे नाही आहे तो निकाल आपल्या संघाच्या बाजूने घेऊन जाईल का शुभम. येतोय पहिला बॉल वाईड या तिसऱ्या षटकातला. जिंकण्यासाठी 4 षटकार म्हणजेच 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. गणित सोडवता येऊ शकतं, फक्त करावा लागेल तो पर्यायांचा योग्य वापर. 6 चेंडू 24. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेत आहे. जास्त ताकद नव्हती या स्ट्रोक मध्ये. काऊ कॉर्नरला झेल देऊन फलंदाज शुभमचा सुद्धा संपतोय खेळ. आता अडचणी वाढत आहेत टीम शिरवणीच्या. नवीन फलंदाज प्रशांत मैदानात पोहोचतायत. पियुष यांचं षटक विकेटने सुरू झालेलं आहे. पहिला बॉल जरी त्यांचा वाईड होता, पण आता पाहूया शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. चला पिंपळगर संघ आपण रेडी राहायचं आहे टॉससाठी. जो संघ या सामन्यात जिंकणार आहे तो खेळेल हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर या संघाशी आणि तो सामना सुद्धा 3 षटकांचा असेल. चला जास्त वेळ घेऊ नका, थोडं आज आपण कॅज्युअल राहिलेलो आहोत. जास्त काही सूचना आम्ही संघांना दिली नाही की घाई करा. पियुष बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहे. छोटासा रनअप आहे पण एक चांगलं स्थैर्य त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. म्हणूनच पहिल्याच बॉलवर त्यांना विकेट मिळालाय. नवीन फलंदाज प्रशांत स्ट्रायकर सेडला. क्रॉस बॅटेड खेळले. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरचे बॉलवर पोहोचतील. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करतील तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मिळाले. एका धावेने काहीच नाही होणार. छोटा मोठा घास घेऊन नाही चालणार, मोठा घास घ्यावा लागणार. मोठा डोंगर पार करायचा आहे धावांचा आणि तो डोंगर पार करण्यासाठी चौकार आणि षटकारांची शिडी वापरावी लागणार आहे टीम करंज माता शिरवणे संघाला. आपटबार यावेळेस नजर चुकली होती पण फटका काय चुकला नाहीये. बॉल बॅकवर्ड गॅलेक्सी मारेशा पार. अजूनही सामन्यामध्ये खूप काही दडलंय. दोन्ही संघांचं विजयाचं गणित अडलंय. चौकार 4 धावा.
बनवलेल्या आहेत तितक्याच धावा तुम्हाला पुढच्या 3 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. धीम्या गतीचा इन कटर आणि त्यावर जास्त काही देता आला नाही फलंदाजाला. गती काढून घेतल्यावर कित्येक वेळा गोलंदाजांचा फायदा झालेला आहे आणि जेव्हा प्रेशर मुवमेंट असते अशा वेळेला तर फायदा होतोच. त्याची गॅरंटी जास्तीची असते आणि तेच पाहायला मिळालं. गती परिवर्तनावर गोलंदाज भाव खाऊन गेलाय, पण आता बघा हा फटका सीमारेषेच्या बाहेर गेलाय का पाहूया. प्रयत्न चांगले होते, जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाचे. सिद्धेश फॅन्टास्टिक फिल्डिंग एफर्ट सिद्धेश म्हात्रे यांच्या वतीनं, सिद्धेश पाटील यांच्या वतीनं पाहायला मिळालंय. म्हणजे त्यांनी तर जणू काही व्हॉलीबॉलच खेळलंय, जणू काय त्यांनी व्हॉलीबॉलच खेळलेला आहे. जोरात त्यांनी बॉल आत ढकलून दिला आणि हेच महत्वाचं असतं जेव्हा तुम्ही डीप मध्ये क्षेत्ररक्षणाला असता. चांगला बॉल आणि बॅकलिप वापरण्याची संधीच मिळाली नाही कारण फलंदाज बोल्ड झालेले आहेत, त्रिपाळीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. शेवट सुद्धा गोड झालेला आहे मायरा 11 हायवे दिवे या संघाचा. अभिनंदन मायरा 11 हायवे दिवे. हार्डलक टीम करंज माता शिरवणे. आदरणीय अनिल